नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं आत्तापर्यंत जानकी संपूर्ण रणदिवे कुटुंबांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की लता ही पार्वती नाही आहे. तरीसुद्धा कुणीही जानकीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही. उलट सगळेजण जानकीला चुकीचं समजत होते. तेव्हा जानकीने ही जबाबदारी सौमित्राला दिलेली असते. ती म्हणालेली असते की भाऊजी, आता ह्या वहिनीची एक केस तुमच्याकडे येते, ती केस तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, बोल ना वहिनी, काय करायचं आहे? तेव्हा जानकी म्हणते की तुम्हाला माझी एक केस सोडवायची आहे, तिचा निकालच लावायचा आहे तुम्हाला. तर इथे तुम्हाला जी ऋषिकेशची आई वाटते ना पार्वती, ती खरी पार्वती नाही आहे. तिचं नाव लता आहे, पण मला तिचं पूर्ण नाव माहिती नाही आणि ती नेमकी इथे कशासाठी आली आहे ते सुद्धा मला माहिती नाही. पण ऐश्वर्या त्यांना इथे नक्कीच घेऊन आले हे मात्र नक्की. ऐश्वर्याचा हा सगळा डाव आहे, पण माझ्याकडे पुरावे नाही आहेत हे सिद्ध करण्यासाठी की ह्या ऋषिकेशच्या आई पार्वती नाही आहेत. DNA सॅम्पलमध्ये सुद्धा काहीतरी गडबड झाले असं सांगितल्यानंतर इथे सौमित्राने आपली माणसं कामाला लावलेली असतात. लता कारखानीस ही नक्की कोण आहे हे शोधून काढलेलं असतं आणि ऋषिकेशची आई पार्वती म्हणून सांगणारी ती बाई एक फ्रॉड बाई आहे असं सौमित्र आपल्या कुटुंबाला येऊन सांगतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये सौमित्राने सत्य जरी समोर आणलं तरीसुद्धा ते लताने अजून मान्य केलेलं नाही आहे. कारण लता आणि जानकी दोघीजणी मिळून एक खूप मोठा प्लॅन करणार आहेत. तर इथे जानकी लता एकत्र येत ऐश्वर्याच्या विरोधात खूप सारे पुरावे गोळा करणार आहेत आणि इथे पुरावे मिळवून ऐश्वर्याचा बँड वाजवणार आहेत. त्याचबरोबर इथे माय लेकी एकत्र तर येणार, पण इथे आता जानकीने एक दुसरा प्लॅन केलेला आहे. तर इथे ऐश्वर्या स्वतःला सगळ्यात जास्त ग्रेट समजते. ती जानकीला म्हणत असते, तू ऐश्वर्या कधीच होऊ शकत नाही आणि जानकी कधीच ऐश्वर्या होऊ शकत नाही, कारण ती कधीच कपटीपणा करू शकत नाही, ती लालची होऊ शकत नाही आणि म्हणूनच ती जानकी ही जानकीच आहे, ती ऐश्वर्या होऊ शकत नाही. आणि तेव्हाच इथे जानकीने या वेळेला थोडा वेगळा विचार केलेला असतो. तर तिने गनिमी कावा करत ऐश्वर्याकडे जे प्रॉपर्टीचे पेपर आहेत ते तिच्याकडून काढून घेतलेले असतात आणि ऐश्वर्याच्या नावावरती जी आता सगळी प्रॉपर्टी झालेली असते ती पुन्हा इथे जानकीने ऋषिकेशच्याच नावाने केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने लताला धमकी दिलेली असते की जानकीबरोबर बोलायचं नाही. पण इथे लताचं आईचं मन काही राहत नाही. ती जानकीजवळ बोलायला जाते, पण तिथे आता मंगळगौर असते आणि ऐश्वर्याने पूर्ण तयारी केलेली असते की आता लताचा काटा काढायचा, तिच्या अंगावरती झुंबर पाडायचं, म्हणजे ती का एकदा मेली की जानकीला कळणारच नाही की तिची आई नक्की आहे तरी कोण. असा प्लॅन इथे आता ऐश्वर्याने केलेला असतो आणि त्यानुसार ती सगळ्या गोष्टी घडून आणत असते. पण प्रेक्षकांनो, नियतीच्या मनामध्ये आता माय लेकींची भेट होणारच हे जर लिहिलेलं आहे, तर इथे आता 25-30 वर्षांनंतर का होईना, पण इथे पार्वती म्हणजे इथे लता जानकीची आई परत आलेली असते. म्हणजे येण्याचं कारण जरी तिचं वाईट असलं तरीसुद्धा नियतीने इथे जानकीची आणि तिची भेट व्हावी म्हणूनच तिला रणदिवेंच्या घरामध्ये आणलेलं असतं. तर इथे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून लता जानकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला आता आईचं म्हण दूर काही राहू देत नसतं. तेव्हा ती जानकीजवळ बोलायला जाते तेव्हा ऐश्वर्याने अंगावरती झुंबर पाडलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, तेव्हाच इथे जानकी आता लताला बाजूला टाकते, तिला धक्का देते बाजूला आणि स्वतःसुद्धा बाजूला पडते. तेव्हा इथे पुन्हा एकदा जानकीने आपल्या आईचा आणि स्वतःचा जीव वाचवलेला असतो. त्या ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सौमित्राला जी जबाबदारी दिलेली असते ती जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडलेली असते. आता जानकी वहिनीने एखादं काम सांगितलं आणि ते सौमित्र करणार नाही असं होणारच नाही आणि पुन्हा एकदा त्याने आपल्या भावाचं तर इथे एका धीराचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. जानकीला इथे लतामुळे तसं खूप काही भोगावं लागलेलं असतं. जेव्हापासून ती घरामध्ये आली आहे,
जानकीबरोबर सगळेजण वाईटच वागलेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्राने जी माहिती आपल्या इथे काही लोकांना दिलेली असते, ती माहिती मिळून सौमित्राकडे पेनड्राईव्हमध्ये देण्यात आलेली असते. त्याच्यावरून सौमित्राला कळलेलं असतं की पार्वती म्हणून आपल्या घरामध्ये जी बाई आली ती खरं तर पार्वती नाहीच आहे, ती दुसरीच कुणीतरी आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेशला ही बातमी त्याला लवकरात लवकर सांगायची असते. तिचं नाव लता कारखानीस आहे आणि ती एक ॲक्ट्रेस आहे असं सांगण्यात आलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकीची तब्येत बरी नसते, कारण तिला झुंबर जेव्हा पडलेला असतो तेव्हा लताला वाचवताना तिच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि त्यामुळे ती थोडी बेशुद्ध झालेली असते. तेव्हा इथे लताला आपल्या मुलीला भेटायचं असतं. एक गोष्ट तिला भीती वाटत असते, जर ऐश्वर्याला कळलं तर ती पुन्हा माझ्या मुलीला त्रास तर देणार नाही ना. आणि एका बाजूला ऐश्वर्यासुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते, कारण इथे आता सारंगला आणि ऐश्वर्याला कळलं आहे की लताला कळलं आहे की जानकी तिची मुलगी आहे. तेव्हा लता जानकीला जाऊन सांगण्याचा प्रयत्न करणार आणि जेव्हा ही गोष्ट आता जानकीला कळेल की लता तिची आई आहे, तेव्हा खोटारडेपणा तर समोर येणारच ना. मग ही जर जानकीची आई आहे तर मग ती ऋषिकेशची आई कशी काय असू शकते? आणि जर ती ऋषिकेशची आईच नाही आहे, मग त्यांचा DNA मॅच कसा काय झाला? खूप सारे प्रश्न आता उभे राहिलेले असतात. त्यामुळे मग जानकी जे बोलत होती ते तर खरंच होतं ना, की सॅम्पल बदललेले आहेत म्हणून. मग ती जानकी सगळं खरं सांगत होती आणि कुणीही तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नव्हतं. हे सगळ्यांना कळेल, त्यामुळे ऐश्वर्या आता घाबरलेली असते आणि सारंग तर खूपच जास्त घाबरलेला असतो. त्याला माहिती आहे, जर आमचं भांडं फुटलं तर जानकी वहिनी आम्हाला सोडणार नाही. आतापर्यंत मी आणि ऐश्वर्याने जो काही या घराला आणि तिला त्रास दिला आहे, त्याच्यानंतरला जानकी वहिनीसुद्धा आम्हाला चांगला धडा शिकवेल, हे आता सारंगला कळून चुकलेलं असतं. त्यामुळे इथे तो आता ऐश्वर्याला म्हणतो की आपलं काही खरं नाही, आपलं आता बँड वाजणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ओवीचा अभ्यास असतो. तेव्हा ऋषिकेश तिला गणितामध्ये आता मदत करत असतो. तेव्हा जानकीजवळ लक्ष कोण ठेवणार? लता तर घर सोडून सुद्धा जायला निघालेली असते, पण तिचं दुसरं मन तिला म्हणतं की माझी मुलगी माझ्यामुळे संकटात सापडले आणि आता तिला अशीच सोडून मी निघून जाऊ का? तिला कळूसुद्धा नाही की ती अनाथ नाही आहे, मी तिची आई आहे. तेव्हा इथे लता म्हणते, ऋषिकेश बाळा, तू जा, तू ओवीचा अभ्यास घे, मी बसते ना जानकीजवळ. तेव्हा इथे लताने एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि चिठ्ठीमध्ये तिने आपलं मन मोकळं केलेलं असतं आणि ती जानकीजवळ बसलेली असते आणि म्हणत असते, जानकी माझी बबडी, किती चांगले आहेस गं तू. मधुभाऊनी तुझ्यावरती किती चांगले संस्कार केलेत. तुझं लग्न इतक्या चांगल्या घरामध्ये झालं. सगळ्या माणसांना तू बांधून ठेवतेस. इतकं शिक्षण घेतलंस तू. इतकी हुशार आहेस, प्रेमळ आहेस. पण माझ्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये हे संकट आलं ना. मला माफ कर बाळा, तुझ्या आईला माफ कर. असं म्हणून लता जेव्हा जानकीच्या डोक्यावरून हात फिरवते, तेव्हा जानकी शुद्धीवरती येते आणि म्हणते, काय झालं? आणि तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला तर माझं तोंड बघायचं नव्हतं ना, मग आता इथे का बसलात तुम्ही? तेव्हा इकडे लता म्हणत असते की मला माफ कर, मी तुला जे काही बोलले त्यासाठी मी तुला चुकीचं समजले. ते ऐश्वर्या माझ्या जीवावरती उठले, तू तर माझा जीव वाचवत होतीस ना. तेव्हा जानकी म्हणते, तुम्हाला कळलं आहे का की ऐश्वर्या तुमच्या जीवावरती उठले ते? तेव्हा लता म्हणते, हो मला कळलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लता म्हणत असते की तुझी आई कोण आहे हे तुला जाणून घ्यायचं आहे ना. पण तुझी आई ही तुला का सोडून गेली हे जर तुला कळलं तर तू तिला माफ करशील की तिच्यावरती रागवशील? तेव्हा जानकी म्हणते, मी माझ्या आईला माफच करेन ना. कुठल्याही कारणाने जरी सोडून गेली असली तरी रस्त्यावर तरी नाही सोडलं, मधुभाऊंच्या अनाथाश्रममध्ये सोडलं, जिथे मधुभाऊ प्रत्येक मुलांना स्वतःची मुलं म्हणून वाढवतात. त्यांच्या इथेच सोडलं होतं ना मला. तेव्हा तुम्हाला माझ्या आईबद्दल जे काही माहिती आहे ते सांगा ना. तेव्हा लता इथे रडायला लागते आणि ती चिठ्ठी जानकीच्या हातामध्ये देते. ती चिठ्ठी वाचल्यानंतर जानकीला कळतं की लताच तिची आई आहे. तेव्हा लता म्हणते, मला माफ कर जानकी, खरंच मला माफ कर. पण हे सगळं त्या चांडाळ ऐश्वर्याने केले बाळा. म्हणून मी तुला म्हणते की त्या ऐश्वर्याचं सत्य सगळ्यांना सांगायचं असेल ना, तर तुझ्याकडे पुरावे हवेत. तुला पुरावे हवेत. तिने मला एक पार्वतीची डायरी दिली होती. ती डायरी तुला मिळायला हवी. तिने माझं ऑडिशन घेतलं होतं. त्या ऑडिशनची व्हिडिओ तिच्याकडे असेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानकी बाळा, अगं ते प्रॉपर्टीचे पेपर
जेव्हा मी मंदिरामध्ये चक्कर येण्याचं नाटक केलं होतं ना, तेव्हा तिने प्रॉपर्टीचे पेपर बदलले होते. तिने ही संपूर्ण संपत्ती, सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने केले बाळा. आणि हे सगळं मी माझ्या मुलीसाठी, तुझ्यासाठी करत होते गं. पण तेव्हा मला माहिती नव्हतं की तूच माझी मुलगी आहेस. त्यासाठी तू मला माफ करशील ना, या आईला माफ करशील. पण हे बघ बाळा, आत्ताच जर मी माझा गुन्हा कबूल केला ना, तर ती ऐश्वर्या काहीतरी नवीन चाळ खेळेल. तेव्हा आपल्या दोघींना एकत्र येऊन आतापर्यंत तर मी खोटं बोलले ना, पण ते ऐश्वर्यासाठी बोलले. आता जे बोलेन ते मी माझ्या मुलीसाठी, तुला न्याय मिळवून देण्यासाठी बोलेन. पण आपल्याला त्या ऐश्वर्याकडून ते प्रॉपर्टीचे पेपर काढून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर ती पार्वतीची डायरीसुद्धा मी तिच्याकडून काढून घेते. म्हणजे सगळ्यांना कळेल की ती डायरी मला दिली होती आणि त्यामुळे मी हे नाटक केलं होतं. तेव्हा इथे जानकी म्हणते, तुम्ही खरं बोलताय ना? ती म्हणते, अगदी तुझ्या गळ्यात शपथ, मी माझ्या मुलीची शपथ खोटी नाही घेऊ शकत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र आलेला असतो. सौमित्र म्हणतो की या सगळ्यांनी इथे खाली या. जानकी वहिनी, पार्वती आई, सुमित्रा आई, तो सगळ्यांना आवाज देतो. ऋषिकेश, ऐश्वर्या, सारंग सगळेजण खाली येतात. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की जानकी वहिनी बरोबर बोलत होती. ही जी बाई आपल्या घरामध्ये आहे ना, ती ऋषिकेश दादाची आई नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, सौमित्र काय बोलतोयस तू? माझ्या आईबद्दल बोलतोयस, लक्षात ठेव. तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा अरे मी जे आता सांगणार आहे ना, ते ऐकल्यानंतर तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल. अरे दादा, ही तुझी आई नाही आहे. हिचं नाव आहे लता कारखानीस. हे एक फ्रॉड बाई आहे, फ्रॉड बाई. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, बघितलंत ना, सगळ्यांना कळलं ना सत्य. आता तरी सांगा की इथे तुम्हाला ही ऐश्वर्या घेऊन आले म्हणून. तेव्हा इथे लता म्हणते की मी इथे आली आहे, पण मी लताच आहे आणि मी पार्वतीसुद्धा आहे. कारण का, जेव्हा मी इथून बाहेर पडले त्याच्यानंतर काही ठिकाणी मी माझी ओळख लपवली आणि मी सांगितलं की माझं नाव लता आहे म्हणून. कारण मला रणदिवेंची इज्जत अशी चव्हाट्यावरती आणायची नव्हती. तेव्हा सौमित्र म्हणतो, मग तुम्ही ॲक्टिंगमध्ये कधी गेलात? ती म्हणते, गेले ना. मला ॲक्टिंगमध्ये रस होता आणि ज्या वेळेला मला ॲक्टिंगमध्ये याल का असं विचारलं तर मी केलं. मी सिरियलमध्ये वगैरे काम केलं. मग काय झालं, पोटापाण्यासाठी माणूस काम करतोच की. आणि मी तिथे गेल्यानंतर माझं नाव बदललं होतं. माझं नाव लता कारखानीस असं मी सांगत होते, जेणेकरून पार्वती मीच आहे हे कोणालाही कळू नये म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लताने मुद्दामूनच हे सगळं सांगितलेलं असतं. कारण ऐश्वर्या नक्कीच काहीतरी ड्रामा क्रिएट करणार हे तिला माहिती होतं. ऐश्वर्या दुसरं सगळं कुणाच्याही अंगावरती ढकलून मोकळी झाली असती. म्हणून इथे जानकीने आणि लताने प्लॅनिंग केलेलं असतं की अजून थोडे दिवस, जोपर्यंत ऐश्वर्याकडून पुरावे गोळा करत नाही ना, तोपर्यंत मी हे नाटक करणार आहे असं लता म्हणते. आणि त्यानंतरला ऐश्वर्या घाबरलेली असते. तिला असं वाटतं की आता ही लताबाई माझं नाव सांगते की काय. पण नाही प्रेक्षकांनो, कारण ह्या वेळेला लताला आपल्या मुलीला जिंकवायचं असतं आणि म्हणूनच ती ऐश्वर्याचं नाव सांगत नाही. पण इथे आता ती सारंग आणि ऐश्वर्यावरती बारीक लक्ष ठेवून असते. तेव्हा ऐश्वर्या सारखी स्टोरूममध्ये जात असते, सारखी स्टोरूममधून आत बाहेर करत असते. तेव्हा इथे लता त्या स्टोरूममध्ये जाते, जानकीलासुद्धा सांगते. दोघीजणी स्टोरूममध्ये जातात. कपाटामध्ये, त्या पेटीमध्ये वगैरे सगळीकडे शोधत असतात. त्या पेटीमध्ये पार्वतीची डायरी मिळते, ज्या डायरीबद्दल कुणालाच काही माहिती नसतं. ती डायरी आता मिळालेली असते. जानकी ती डायरी लगेचच लपवून ठेवते आणि त्याचबरोबर तिथे प्रॉपर्टीचे पेपर जे ऐश्वर्याने इतकं व्यवस्थित लपवून ठेवलेले असतात, त्या पेटीमध्ये सगळ्यात खाली ते ऐश्वर्याचे प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा मिळालेले असतात, ज्याच्यामध्ये सगळी प्रॉपर्टी ऐश्वर्याने स्वतःच्या नावाने केलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याच्या विरोधामध्ये सगळे पुरावे मिळालेले असतात आणि ज्या नोटा ज्या जानकीने दिलेल्या असतात, त्या नोटासुद्धा ऐश्वर्यानेच लताला दिलेल्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सगळे पुरावे मिळाल्यानंतर जानकी संपूर्ण कुटुंबाला एकत्रित बोलावते आणि इथे पार्वतीची डायरी असू दे आणि इथे लताने सगळ्यांना खरं खरं सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने ऐश्वर्या मला घेऊन आली होती, कशा पद्धतीने तिने इथे DNA सॅम्पल चेंज केले, त्या जागी जानकीचे सॅम्पल टाकले होते. कारण जानकी माझी मुलगी आहे हे ऐश्वर्याला माहिती होतं. म्हणूनच तिने जानकीचे सॅम्पल माझ्या सॅम्पल बरोबर टेस्टसाठी पाठवले.
तेव्हा इथे सुमित्राला सत्य ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो आणि लाजसुद्धा वाटते, कारण ती पुन्हा एकदा चुकलेली असते. ऐश्वर्याचं ऐकून ती जानकीला चुकीचं समजते आणि त्यानंतर ती पुन्हा पुन्हा तोंडावरती पडलेली असते. तर अशा रीतीने इथे जानकी आणि लता दोघीजणी एकत्र येत ऐश्वर्याच्या विरोधात सगळे प्रॉपर्टीचे पेपर गोळा करून पुन्हा एकदा जानकीने सगळी प्रॉपर्टी ऋषिकेशच्या नावाने केलेली असते आणि ऐश्वर्याला तोंडावरती पाडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे जानकीची आणि आपल्या आईची भेटसुद्धा होते आणि ऐश्वर्याचा खरा चेहरासुद्धा रणदिवेंच्या समोर जानकीने आणत ती पुन्हा एकदा जिंकलेली असते.